प्रत्येक मनुष्य प्राण्याची लाईफमध्ये काही ना काही अचीवमेंट असते. तशी माझी अचीवमेंट आहे. एका वर्षात 4 ऍक्सिडेंट करून घेतलेले मी स्वतःचे. येस, यू हर्ड इट राईट. मी एका वर्षात 4 ऍक्सिडेंट करून घेतलेले आहे. तर बेसिकली ही स्टोरी सुरू होते 2025 पासून. म्हणजे जिथे मी एकदम सुखरूप आयुष्यात कधीही एकही ऍक्सिडेंट फेस केलेला पोरगी नाही. आय एम काय प्राऊडली से की मी माझ्या आयुष्यात एकही ऍक्सिडेंट झालेला नाहीये. मला कधी दवाखान्यात जायची जास्त गरज पडलेली नाही. मी कधी डॉक्टरांकडे इंजेक्शन घेतलेलं नाही. हे मी फार प्राऊडली सांगायचे लोकांना. बट देन माझ्या आयुष्यात येतं 2025. म्हणजे त्याच्या आधी मला जॉब लागली आणि जॉबमध्ये आमचा एक क्रायटेरिया होता की यू शुड बी एबल टू ड्राईव्ह अ स्कूटी ऍटलिस्ट. तर म्हणजे माझं जे ऑफिस आहे ते माझ्या रूम पासून, म्हणजे आता मी जिथे रूम घेतलेली दॅट इज ऑन तालुका लेवल, आणि माझं जे ऑफिस आहे ते तिथनं 7 किलोमीटर दूर आहे. तर त्यासाठी मला स्कूटी येणंच गरजेचे होते, कारण इथं ना कुठलंच ट्रान्सपोर्ट नाहीये त्या गावाला जायला. सो मला माझ्या घरच्यांनी एका शब्दावरती, जशीच मला जॉब लागली, माझ्या बर्थडेला मला जॉबचं लेटर आलं आणि त्याच्या 2 दिवसानंतर माझ्या घरच्यांनी मला नवी कोरी स्कूटी घेऊन दिली 1,20,000 रुपये खर्च करून. आणि आता ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की मला ती स्कूटी चालायला शिकवायची, कारण त्याच्या आधी मी कधी सुद्धा सायकलवरती सुद्धा बसलेले नव्हते. बिकॉज आय वॉज द एकलौती चाइल्ड इन माय फॅमिली. म्हणजे मुलं आहेत बट म्हणजे एकुलती एक मुलगी जी असते, सो ती फिलिंग मला लहानपणापासूनच भेटलेली आहे. तर त्या फिलिंगच्या चालत्या आमच्या घरच्यांनी कधीच मला एकटं कुठं जाऊ दिलेलं नाहीये. म्हणजे लहानपणापासूनच मला अशी प्रिन्सेस ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे. माझ्या घरच्यांनी मला शाळेत जाण्यासाठी सुद्धा बस लावलेली होती. मी बसनी जायचे, बसने यायचे. ट्युशनसाठी सुद्धा माझे काका मला सोडायला जायचे. घरून म्हणजे तिकडून येताना मला घेऊन यायचे. त्यामुळे मलाही कधी गरज वाटली नाही की मला स्कूटी शिकायची आहे, मला सायकल शिकायची आहे, किंवा मला कुठलं तरी ट्रान्सपोर्ट शिकायचं आहे. तर मग माझ्या आयुष्यात ही जॉब आली आणि जॉबच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आली माझी पहिली स्कूटी. तर मी माझी स्कूटी घेतली आणि स्कूटी घेतल्यानंतर 1 वर्ष ती आमच्या घरात पडून होती, कारण माझी स्कूटी शिकायची हिंमतच झालेली नाही. कारण माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं सगळ्यात पहिले स्कूटी शिकण्यासाठी तुला यावी लागेल सायकल, जी मला येतच नव्हती. आणि माझ्या कामानिमित्त म्हणजे काम थोडंफार ऍडजस्ट होत होतं पहिले 6 महिने, त्याच्यामुळे मी पण जास्त ताण घेतला नाही. बट देन 6 महिन्यानंतर माझ्या ऑफिसवाल्यांनी स्ट्रिक्टली ऑर्डर काढली की मला माझ्या ऑफिसला कंटिन्यू जावंच लागेल. देन आय हॅव टू लर्न स्कूटी. पण त्याच्यानंतरही 2 महिने माझी जी मैत्रीण होती माझ्यासोबत, तिला स्कूटी येत होती आणि मी तिच्या स्कूटीवरती प्रवास करत होते. बट देन माझीच फॅमिली म्हटली, आता किती दिवस तू लोकांच्या स्कूटीवरती प्रवास करणार आहे? जर तुझ्याकडे तुझी स्वतःची स्कूटी आहे, ज्याचे आम्ही पैसे भरलेले आहे, म्हणजे तुझ्या हक्काचं आहे, मग तू ते सोडून दुसऱ्यांकडे का चालली आहे? तर मग आता मला माझ्या स्कूटी शिकण्याशिवाय काहीच भाग नव्हतं. तर माझे काका मला एका दिवशी म्हटले, म्हणजे इट वॉज अ 13 डिसेंबर 2024 ची गोष्ट आहे. तर ज्या टायमाला मी माझ्या स्कूटीला पहिल्यांदा हात लावला, मी आणि माझी मैत्रीण स्कूटी शिकायला गेलो. माझ्या काकांनी मला शांततेत सांगितलं होतं की बाई मी दुपारून ऑफिसवरनं घरी येणार आहे, त्या टायमाला आपण शिकायला जाऊ. बट नाही, मेरे अंदर चुलमची हुई आहे. तर मला सगळ्यात आधी माझ्या हाताने स्कूटी शिकून बघायची, कारण मला माझ्या काकांसमोर माझा पाण उतारा तर करून घ्यायचा नाहीये. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला घेऊन स्कूटी शिकायला गेले. आता सीन असा घडलाय की तिला स्कूटी प्रॉपरली येते. ती मला एका मंदिरासमोर घेऊन जाते, जिथे गट्टू लावलेले आहेत त्या ग्राउंडला, आणि तिथे आम्ही सेफली स्कूटी शिकू शकतो. आणि त्या मंदिराचं सुद्धा काम चालू आहे. तर एका साईडला म्हणजे आता समजा एक त्यांनी गट्टूंचा रो केलेला आहे, म्हणजे रोड केलेला आहे, आणि साईडला त्याचे कॉर्नर्स आहेत जिथे समजा त्यांनी गट्टू टाकून ठेवलेले, माती टाकून ठेवलेली आहे. तर म्हणजे शिकायला. तर मी आता ती मला हळूहळू शिकवते. आम्ही शिकता शिकता आता अर्धा पाऊण तास गेलेला आहे आणि मी आता समजा शिकलेलं आहे की बाबा आता इथे कुठे ब्रेक मारायचा असतो, कसं स्टार्ट करायचं असतं, कशी गाडी चालवायची असते. आणि मी सायकल शिकले नसल्यामुळे माझा बॅलन्स खूपच घाणेरडा होता, प्रचंड घाणेरडा बॅलन्स होता. तर मी हळूहळू शिकते आणि ती माझ्या पाठीमागे बसलेली आहे तोपर्यंत. ओके. देन जसं मला असं वाटलं की आता ठीक आहे, मला कॉन्फिडन्स येतोय, आणि तेव्हा तिला कोणाचा तरी फोन आला घरच्यांपैकी, आणि ती मला म्हटली की पूजा तू एक काम कर, तू ना चालव गाडी, आणि मी काय करते, मी एकदा हा फोन पिक करते आणि त्याच्यानंतर हवं तर तू थांबून घे, त्याच्यानंतर आपण परत कंटिन्यू करू. आय वॉज लाईक की नाही मी ट्राय करते, कारण माझ्या अंगात किडे आहेत ना की मला ट्राय करायचं आहे, आणि भले मला येत नाहीये पण हा मला दाखवायचं की आय कॅन डू इट. तर मी गाडी सुरू केली आणि मी फर्स्ट म्हणजे इथून कॉर्नर पासून त्या कॉर्नर पर्यंत प्रॉपर लिहिली. आता मला टर्न घेऊन परत या कॉर्नरला यायचं आहे, अँड आय एम ट्राईंग. ओके. सो माझ्याकडनं म्हणजे माझी जी स्कूटी आहे ना, तिचा असा सिस्टम आहे की जर समजा तिचं जे स्टँड आहे ते जर आपण खाली टाकलं ना, तर ती स्कूटी बंद होऊन जाते. म्हणजे तिला ब्रेक लावायची गरज पडत नाही. इदरवाईज काय म्हणतो आपण, बंद करायची गरज पडत नाही किंवा चावीनेच फिरवायची गरज पडत नाही. तिचं स्टँड लावलं तर तिची बंद होऊन जाते. तर माझ्या डोक्यात ही गोष्ट क्लिक आहे की माझ्या स्कूटीचं स्टँड खाली ठेवलं की माझी स्कूटी बंद होऊन जाते. तर मी आता ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देते की मला चावी बंद करायची, माझ्या स्कूटीचा स्टँड खाली घेण्यावरती लक्ष देते. आता झालं असं की मी जेव्हा टर्न घेते तेव्हा माझ्याकडनं जे एक्सिलेटर होतं ते फुल झालं, आणि जशीच माझी गाडी समोर गेली तर जिथे जे गट्टू पडलेलं होतं की तिथे माझी गाडी धडकायला आली, आणि मी
स्टँड स्टँड नीट करायच्या पाठीमागे. मी सगळं सोडून म्हणजे मी जिथे चावी फिरवायला पाहिजे किंवा एक्सिलेटर कमी करायला पाहिजे, ब्रेक दाबायला पाहिजे, ते काहीच करत नाही. मी स्टँड खाली घ्यायचा प्रयत्न करते आणि तशी स्कूटी खाली आज जाईल आणि माझा पाय स्कूटीच्या खाली. माझा पाय स्कूटीच्या खाली, माझ्या पायात अडकलाय स्टँड, म्हणजे पायाच्या वरती स्टँड अडकलंय, त्याच्यावरती स्कूटी पडलेली आहे. मी जोरजोरात ओरडती. माझी मैत्रीण आली, तिने स्कूटी खाली घेतली आणि मी आयुष्यात मला कधी व्हॉमिटिंग झालेलं नाहीये, कधीच नाही. मी लहानपणापासून हे फार प्राऊडली सांगते की मला कितीही पोटाचा त्रास झाला तरी सुद्धा मला कधी व्हॉमिटिंग झालेली नव्हती. आणि त्या दिवशी माय गॉड आय स्टार्टेड व्हॉमिटिंग. मला उठता येत नाहीये माझ्या जागेनं. मला अक्षरशः मी चक्कर येण्यासारखं होतंय. माझे पाय जड पडलेले आहेत, माझं डोकं गरगरायला लागलेलं आहे. माझ्या मैत्रिणीने माझ्या भावाला फोन केलेला आहे, तो मला घ्यायला आलेला आहे. आम्ही दोघी जणी तो गाडी चालवतोय आणि तिने मला पाठीमागे पकडलेलं, मी मध्ये बसलेली दोघांच्या, आणि मला घरी घेऊन गेले. घरी गेल्या म्हणजे माझं घर 3 फ्लोअर्स आहे. तर सेकंड फ्लोअरवरती आम्ही राहतो, फर्स्ट फ्लोअरवरती रेंटने दिलेलं आहे आणि वरच्या फ्लोअरवरती नॉर्मली म्हणजे रूम वगैरे आहे. तर सेकंड फ्लोअरवरती मला जायचं. माझ्या भावाने अक्षरशः मला उचलून, असं उचलून नेतात ना, असं उचलून तो मला रूम मध्ये घेऊन गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर माझा एकदम छोटा भाऊ आहे 8 वर्षाचा, तो येतोय, तो माझ्या पायाला हात लावतोय. मी जोरजोराने ओरडते, मी इतक्या जोरजोराने ओरडते, मला बेडवरती ठेवल्यानंतर मला स्वतःला समजत नाहीये. आणि तेवढ्यात अर्ध्या तासानंतर माझे काका आले. त्या पॉइंटला ना मला रडणं कंट्रोलच होत नव्हतं आणि माझे काका मला म्हटले होते की तुला 2 मिनिटं थांबता येत नव्हतं. अँड बेसिकली ती खरंच माझी चुकी होती की जर मी थोडा वेळ थांबले असते तर बेसिकली एका मोठ्या माणसाच्या हाताने मी शिकले असते आणि जेणेकरून मला हे जे आपत्कालीन गोष्टी जी मी मागून घेते स्वतःसाठी ती झालेली नसते. त्यानंतर 1.5 महिना, तब्बल 1.5 महिना मी बेडवरती होते. मला उठता सुद्धा येत नव्हतं. मला वॉशरूमला सुद्धा माझ्या मम्मीची हेल्प करून जावं लागत होतं. आय वॉज सो नंब ऍट दॅट मोमेंट आणि मला स्वतःला समजत नव्हतं. पण ना त्याच दिवशी ज्या दिवशी ऍक्सिडेंट घडला, माझ्या काकांनी मला एक फक्त वाक्य विचारलं होतं, कारण मी खूप इमोशनल झालेले होते. मला असं म्हणजे पहिल्यांदा मृत्यू तुमच्या समोर यमदूत येऊन उभा आहे असं फील होतं ना, ते मला फील झालं होतं त्या दिवशी. कारण त्याच्या आधी मी कुठलाही ऍक्सिडेंट फील केलेला नाहीये, त्याच्या आधी मी कुठलाच असा एक्सपिरियन्स फील केलेला नाहीये जिथे मला असं मरणाची भीती वाटेल. आणि त्या दिवशी मला भीती वाटत होती, प्रचंड भीती वाटत होती. मला असं वाटत होतं माझा पाय तुटतो की काय, माझा पाय काढून घ्यावाच लागतो काय काय, मला काहीच माहिती नव्हतं. आतापर्यंत कधी एक फ्रॅक्चर सुद्धा पडलेलं नव्हतं. देन माय अंकल आस्क्ड की तुला भीती कशाची वाटतेय, मरायची की काहीच न करता मरायची? अँड देन इट हिटेड मी की यार सेकंड वाक्य जरा जास्त इम्पॉर्टंट होतं की मला काहीही न करता मरायची जरा जास्त भीती वाटतेय. सो दॅट वॉज माय फर्स्ट ऍक्सिडेंट, ज्याने मला महिनाभर त्या गाडीशी संबंध तोडायला भाग पाडलं. आणि त्याच्यानंतर परत 1.5-2 महिन्यानंतर म्हणजे जे तिथे 2024 संपला आणि 2025 ची सुरुवात झाली. म्हणजे आता ऑलमोस्ट 2024 माझा ह्या नोटवरती संपलेला आहे. 2025चा जानेवारी अख्खा मी तो पाय घेऊन हिंडलेली आहे. आणि त्यानंतर 2025 मध्ये 2 महिन्यानंतर म्हणजे मार्च मध्ये परत माझ्या अंगात किडा घुसला की मला आता ती गाडी परत शिकायची आहे. आणि मीच नाही, यावेळेस माझी मैत्रिणी सुद्धा सोबत होती. आम्ही 3 जण इथे राहत होतो. दोघींना गाडी येत नव्हती, एकीला येत होती आणि आमच्या दोघींकडे गाडी होती. आम्ही दोघींनी जॉबसाठी गाडी घेतलेली होती. सो वी हॅव टू लर्न इट. आता तिची हाईट चांगली असल्यामुळे ती लवकर गाडी शिकली आणि तिने कधी सायकल चालवली नव्हती. सो माझ्या अंगात एक की आता ही शिकलेली तर आय शुड ऑल्सो हॅव टू लर्न. तर मी तिला घेऊन रोज गाडी म्हणजे ती मला गाडी शिकवत होती आणि मी जात होते तिच्यासोबत. बेसिकली जिथे माझी रूम आहे तिथे. तर तो रोडही फार सामसूम असायचा, त्याच्यामुळे तिथे गाडी शिकण्यात काही अडचण नव्हती. आता आम्हाला गाडी शिकता शिकता झाले होते 15 दिवस आणि मी आता बऱ्यापैकी गाडी चालवायला लागले होते. मला गाडीचं स्टिअरिंग, गाडीचं समजा स्टार्ट सगळं 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 समजायला लागलं होतं. तर आता ती मॅडम माझ्या पाठीमागे बसून गाडी मला शिकवत होती. आणि आता ही काय पहिल्यांदा चालू नव्हतं, 15 दिवसापासून आमची तिसरी रिहर्सल चालू आहे. त्याच्यामुळे ती नॉर्मली माझ्या पाठीमागे बसली अँड आम्ही दोघी जण मी गाडी घ्यायला सुरुवात केली. पण युजली ती मला सांगत असते की अशी गाडी घ्यायची, तशी गाडी घ्यायची, हे गाडी घ्यायची. त्या दिवसाला मॅडमला मैत्रिणीचा फोन, दरवेळेस माझ्या गाडी शिकण्याच्या कामामध्ये माझ्या मैत्रिणींच्या फोनांनीच माती खाल्लेली आहे. तर यावेळेसही तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आलेला आहे, ती पाठीमागे बोलती आणि मी इथलं म्हणते की शिवानी हा ठीक आहे, शिवानी असं जायचं, शिवानी तसं जायचं, शिवानी हे करायचं, शिवानी ते करायचं, शिवाय ओके ओके ठीक आहे, बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. आणि त्यानंतर अचानकच मी एक टर्न घेतलेला आणि समोरून एक माणूस येतोय आणि मला स्वतःला समजलं नाही, म्हणजे अख्खा पूर्ण रोड आहे, म्हणजे पावसाळ्याचा दिवस चालू आहे, एक मोठा रोड आहे, वन वे रोड आहे, तिथे कुठलीही गाडी येत जात नाहीये. फक्त एक गाडी आली, ती त्या तिसऱ्या साईडनी आहे, पण तरी सुद्धा त्या गाडीला मी घाबरले आणि मी माझी गाडी एका ठिकाणी नेऊन आदळली आणि गाडी स्लिप झाली. परत पडलो. आता दोघीही पडलो आणि इतक्या घाणेरड्या पडलो की पाय सोलले, हात सोलले. आणि त्यानंतर माझ्या
खांद्याला सुद्धा लागलं, तिच्या पायाला लागला, तिचा गुडघा फुटला. आणि हा म्हणजे इथे एवढं झालं की आमचं काही फ्रॅक्चर वगैरे पडलं नाही. पहिल्या याच्यात मला फ्रॅक्चर पडलेलं होतं आणि ते 1-1.5 महिना आम्हाला ठेवावं लागलं होतं. आता दुसऱ्या याच्यात आम्हाला फक्त ओरखडलंय. माझा अक्षरशः ड्रेस सुद्धा फाटला होता. त्याच्यानंतर तिनेच गाडी घेतली, आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर घरच्यांना सांगितलं. आमच्या घरचे थोडे रडले पडले. त्याच्यानंतर आमच्या गावाला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरनी मलमपट्ट्या केल्या आणि त्यानंतर आम्ही कसं बसं नॉर्मली म्हणजे ठीक आहे, ही जी घटना आहे ती लवकर निपटली. ह्या गोष्टीने आम्ही सोडून दिली. त्यानंतर परत 7 दिवसानंतर, आता हा दुसरा ऍक्सिडेंट झाला, ओके. त्यानंतर परत 7 दिवसानंतर जेव्हा जी प्रो आहे आमच्यामध्ये गाडी चालवण्यात, प्रो, लगेच त्या पोरीची कोणी तुलनाच करू शकत नाही गाडी चालवण्यात. ती कुठून कशी काटछाट करून गाडी घालू शकते, अशा पोरीसोबत आम्ही गाडीवरती बसलेलो. ती समोर बसलेली, मी पाठीमागे बसलेली. आणि काय होतंय, आणि गाडी ठोकतीये कुठेतरी. ठोकते म्हणजे आमची गाडी स्लिप होतीये. पावसाळ्याचे दिवस चालू आहे, समोरून एक ट्रक येतोय आणि ट्रक येतोय ना, ती गाडी साईडला घेण्याची बघते, पण गाडी आमची चिखलात अडकली. सेम माझीच गाडी, दुसऱ्या कोणाचीच गाडी नाही, माझीच गाडी. तर ती गाडी घ्यायच्या प्रयत्नात आहे आणि त्याच्यानंतर मी पाठीमागे बसलेली आणि मी तिला सांगते, अगं थांब 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 थांब. तेवढ्यात आमची गाडी स्लिप झालेली आणि आम्ही घसरून खाली पडलेलो. पण आमच्या जखमा ताज्या आहेत आता, कारण हा ऍक्सिडेंट होऊन 7च दिवस झालेले आहेत आणि ह्यावेळेस माझ्यापेक्षा दुपटीने तिला लागले. तिचा पूर्ण पाय घसरलाय. जिथे तिचा गुडघा एका ठिकाणी फुटला, तिथे आता 4 ठिकाणी छिद्र पडलेले आहेत. माझ्या हाताला जखमा झालेल्या आहेत आणि इट वॉज सो वियर्ड की आमच्यासोबत अशा कंटिन्युअसली घटना घडत होत्या. इव्हन माझ्यासोबत हा तिसरा ऍक्सिडेंट होता एका वर्षामध्ये. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना समजत नव्हतं की हिच्यासोबत चालू काय. आणि त्यानंतर माझ्या घरच्यांनी तर्कवितर्क लावले की इथल्याच कुठल्या तरी देवाला माझा नवस केलेला होता आणि तो नवस फेडलेला नाहीये, त्यामुळे कदाचित हे सगळं घडतंय. आणि घडूही शकतं की माझ्या घरच्यांची देवांवरती श्रद्धा आहे. अँड अनफॉर्च्युनेटली हे दरवेळेस असं होत होतं की आम्ही त्या देवासमोरून जात होतो, बट कधी योगच येत नव्हता की आम्हाला तिथे दर्शन घ्यायचंय म्हणून. आणि माझ्या घरच्यांनी त्या गोष्टींचे तर्क लावले की त्याच्यामुळे बाबा तुला हे होत नाही आणि आता मी गाडी प्रॉपर शिकलेली आहे. आता यानंतरचा इन्सिडेंट आहे. आता हे झाले माझे 3 ऍक्सिडेंट. याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर सुद्धा कदरला, कारण एकाच डॉक्टरकडे आम्ही 2दा गेलेलो आणि तोच डॉक्टर म्हणतो, बाबा तुम्ही गाडी अशी कशी चालवताय. मग मी त्यांना सांगितलं, एकदा मी चालवत होते म्हणून पडली, एकदा ही चालवत होती म्हणून पडली. आमच्या दोघीकडनं आता चुका झाल्या. आता आम्ही दोघी शिकलो, आम्हाला दोघी नाकली आलेल्या आणि आता त्याच्यानंतर कधी गाडी आमची पडणार नाही. सो आता हे आम्ही आमच्या मनाशी केलेले वादे आहेत, ओके. आता त्यानंतर घडतोय आमचा चौथा इन्सिडेंट. चौथा इन्सिडेंट मध्ये असं होतं की काही दिवसानंतर माझ्या दोन्ही मैत्रिणी त्यांच्या गावाला गेलेल्या असल्यामुळे मला एकट्याला जावं लागतंय माझ्या ऑफिसला. आणि मी गेलीये, म्हणजे 3 दिवसापासून मी स्वतःच जातीये, स्वतःच येते. कुठला मोठा डील नाहीये, मी जातीये येतीये, सगळं नॉर्मली चाललंय. पण मी नेमकी माझ्या घरून आलेली होते. आय डोंट नो व्हॉट, म्हणजे तो ट्रॉमाही मला आठवत नाहीये. माझं काहीतरी कोणासोबत तरी भांडण झालं होतं, नॉट इन फॅमिली, इन फ्रेंड सर्कलच कोणासोबत तरी भांडणं झालं होतं माझे. आणि आय वॉज अ लिटल डिस्टर्ब. तर मी माझ्या ऑफिसवरनं परत येतेय, सगळं नॉर्मल चालू आहे. रस्त्यावरती एकही माणूस नाहीये, रस्ता फार रिकामा आहे. मी आरामात येतेय, 20-30च्या स्पीडने गाडी चालू आहे आणि माझ्या पाठीमागे फक्त एक गाडी आहे पाठीमागे, ओके, बरीच पाठीमागे. त्याच्यामुळे मी काही जास्त डोकं लावत नाहीये. आणि अचानकच मला कळतंय की मी आपटायला आलेली आहे, म्हणजे माझी गाडी स्लिप होणार आहे. कारण मी एका म्हणजे समजा असा खड्डा आहे, साईडने खड्डा आहे, इकडनं रोड आहे. खड्डे आणि रोडामध्ये बराच अंतर आहे. तर मी त्या खड्ड्याकडे माझी गाडी घेऊन चाललेली. हे मला कसं कळतंय की मला अचानकच पाठीमागचा माणूस आवाज देतो, ओ मॅडम तुमची गाडी कुठेतरी चालली. आणि त्याच्यानंतर मी बघते सगळं, अरे बापरे, आणि तोपर्यंत माझी गाडी कोसळली आहे. मी तो फोटो शेअर करेल. मी अक्षरशः ऍक्सिडेंट झाल्या म्हणजे त्या माणसाने माझी गाडी उचलली आणि इट वॉज व्हेरी कोइन्सिडन्स थिंग की इतका घाणेरडा योगायोग होता त्या गोष्टीचा. म्हणजे इतका बेकार कोइन्सिडन्स झाला की जशीच माझी गाडी पडली, माझा फोन रिंग करायला लागला आणि माझा फोनवरती मी जसंच उचलला, दॅट वॉज माय मदर्स फोन. 1 सेकंड सुद्धा नाही झाला, 1 सेकंड सुद्धा नाही. गाडी पडली आणि मम्मीचा फोन. मी फोन उचलला, मी तरी सुद्धा नॉर्मल आहे, ओके. माझी गाडी पडली आहे, मी उठले आणि माझी गाडी पडलेलीच आहे. तो माणूस उचलतोय आता. मी फोन उचलला, मम्मी म्हणते की कुठे आहेस? ऑफिसला आहे. घरी कधी जाणार आहे? आता अर्ध्या तासात घरी जाते. ओके, ठीक आहे, घरी गेल्यावर फोन कर, एवढंच मम्मी मला बोलली. आणि मी फोन ठेवला आणि त्यानंतर मला गरगरायला लागलं, प्रचंड गरगरायला लागलं. त्या माणसाने माझा हात पकडून तिथे एक झाडाच्या सावलीखाली थोडी जागा होती बसायला, तिथे बसवलं. ते मला म्हणलं की पाणी वगैरे हवंय का. तर मग तो स्वतः जाऊन एक बिस्लरीची बॉटल तिकडनं घेऊन आला, म्हणजे गावात जाऊन तिथनं बिस्लरीची बॉटल घेऊन आला, मला पाणी प्यायला दिलं. आणि तोपर्यंत मी काय करतेय, माझ्या स्वतःचा फोटो काढतेय, माझ्या हाताचा फोटो काढते माझ्या बेस्ट फ्रेंडला पाठवण्यासाठी, कारण ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
माझ्या बेस्ट फ्रेंडला तसा विश्वास बसणार नाही ना, की बाबा माझा ऍक्सिडेंट झालेला आहे. आय वॉज टेकिंग अ स्नॅप. म्हणजे खूप किती मूर्खपणाची गोष्ट असू शकते त्या पॉइंटला. पण मला काही सुधरत नव्हतं. आय वॉन्टेड टू टॉक टू समवन. मी माझ्या बेस्ट फ्रेंडला कॉल करते आणि जसंच तिला तो फोटो पाहिला, तिने मला कॉल केला आणि शी स्टार्टेड कन्सोलिंग मी. "बाळा, काही असं काही होतं नाही. टेन्शन नको घेऊ. तू ठीक आहेस ना? तुझी तब्येत वगैरे बरी आहे का? कोणाला तरी कॉल करून बोलवून घे." त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणींना कॉल केला आणि त्या मला घ्यायला आल्या. तेव्हा सुद्धा तो माणूस आला. त्याने मला पाणी वगैरे दिलं. "तुम्ही थांबू का?" म्हणे. मी थोडा वेळ म्हटलं, "नाही, नाही. तुम्ही तुमच्या कामाला जा. मी माझी जाते." तो माणूस समोर निघून गेला आणि त्याच्यानंतर मी माझी गाडी परत घेतली. अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले तेव्हा माझ्या मैत्रिणी आल्या आणि त्यांनी एकीने ती गाडी घेतली, एकीने मी आले आणि आता सगळं नॉर्मल आहे. ओके, सगळं नॉर्मल आहे. म्हणजे त्या नेमक्या त्या दिवशी आल्या आणि त्या दिवशीच माझ्यासोबत हे सगळं घडलं. तर सगळं नॉर्मल चालू आहे आणि त्याच्यानंतर जसंच आम्ही डॉक्टरकडे गेलो. म्हणजे आम्ही तिथून मी घरी आलेच नाही, तिथून डायरेक्टली आम्ही डॉक्टरकडे गेलो. तोपर्यंत मला जास्त गरगरत नाहीये. जसंच मी हॉस्पिटलला गेले आणि डॉक्टरांनी मला बेडवरती लेटवलं म्हणजे त्याचं जखमा वगैरे पुसायला. त्याने माझ्या जखमेला हात लावला आणि मी बेशुद्ध झाले. 5-6 मिनिटानंतर मला होश येतोय आणि तेव्हा मी डॉक्टरला सांगते, "मला खूप आग होतीये, मला खूप त्रास होतोय." मग त्यांनी मलमपट्टी वगैरे करून दिली. मग मी घरी आले आणि मला अजूनही जखमा आहेत. इफ यू एबल टू सी इथं जखम आहे ती अँड एक इथं आहे, एक पाठीला सुद्धा आहे आणि बऱ्याच ठिकाणी एक अजून इथे सुद्धा आहे आय थिंक. हां, एक इथे सुद्धा आहे. ही स्किनची ओके. ही सुद्धा जखम आहे. तर तो जो ऍक्सिडेंट होता तो वर्स्ट ऍक्सिडेंट होता माझ्या आयुष्याचा. मी एकटी होते. कोणीच मला तिथे म्हणजे त्या सिच्युएशनला आय जस्ट फेल्ट की भैय्या त्यावेळी जर माझ्यासोबत तो माणूस नसता ना पाठीमागे, तर कुणीही पाहिलं नसतं मला माझ्यासोबत काय घडतंय आणि इदरवाईज त्या माणसाने मला आवाज दिला नसता ना, तर मी कुठे जाऊन कोसळले असते हे सुद्धा मला कळालं नसतं. थोडक्यात वाचणं काय असतं ना, ते मी बघितलंय. 4 वेळेस मौत को ऐसे टक करके छू के वापस आना वॉज फीलिंग मेरे को पूछो. दॅट वॉज दिस पूर ॲक्सिडेंट्स टू मी. आणि तेव्हापासनं कानाला खडा म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने गाडी चालवणं चालू आहे. आताही मी जाते, बट नाऊ आय एम व्हेरी केअरफुल अबाउट एव्हरीथिंग, लाइक एव्हरीथिंग. की जर समजा आपण गाडी चालवतोय तर स्पीड काय असायला हवी, आपली तंद्री नको व्हायला, जी माझ्यासोबत त्या दिवशी घडली. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खरंच आपण प्रत्येकावर डिपेंडेंट नाही राहू शकत दरवेळेस, कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल. बट हां, आय हॅव टू सेव्ह मायसेल्फ. सो मला आता मूर्खपणा न करायची जी अक्कल आहे, ती मला माझ्या 4 इन्सिडेंटनी दिलेली आहे. सो गाडी चालवणं सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. त्यातल्या त्यात हे जे ज्यांनी आधी काही शिकलेलं नसतं, माझ्यासारखे मूर्ख लोकांनी लगेच गाडी घेऊन फिरतात, त्यांच्यासोबत मग हे असं काहीतरी होतं. म्हणजे आयुष्याला मी ज्या गोष्टी जर जास्त फ्लेक्स करायचं ना, की मी कधी डॉक्टरकडे गेलेली नाहीये, इदरवाईज माझा कधी ॲक्सिडेंट झालेला नाही, त्याच गोष्टी माझ्यासोबत एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळेस घडल्या आणि तेव्हा माझ्या डोक्यात बुद्धी आली. सो दिस इज इट. अशा 4 ॲक्सिडेंटच्या माझ्या स्टोऱ्या आणि 4ही वेळेस मला 4 वेगवेगळ्या पद्धतीने देवाने अक्कल शिकवायचा प्रयत्न केलेला आहे अँड होप मला आता थोडीफार आली असेल. तर इफ यू लाइक दिस व्हिडिओ, लाइक, कमेंट, शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब द चॅनल फॉर मोर व्हिडिओज लाइक दिस. थँक यू.